बोल साचे दरबार की दुर्गा माता की नमस्कार। मी ऋषिकेश जोगदंडे तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा द टाइम्स ऑफ पुसदच्या एका नवीन आणि विशेष अशा भागामध्ये तुमच्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। ज्याप्रमाणे आपण जी नवरात्र उत्सव ही जी पर्वणी तुमच्या सर्वांसाठी घेऊन आलेलो आहे त्याचाच आजचा भाग वाणिज्य श्री दुर्गा उत्सव मंडळ या ठिकाणी आपण आलेलो आहे। विशेष म्हणजे या ठिकाणी आपल्या पुसद शहरातील जो सर्वात मोठा गरबा उत्सव याच ठिकाणी भरतो हे विशेष। आता त्याचबद्दल आणि मंडळाबद्दल जी माहिती आहे ते तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी आपण सद्यस्थितीमध्ये वाणिज्य श्री दुर्गा उत्सव मंडळ या ठिकाणी आलेलो आहे। आता जरासाही वेळ न दवडता आपण सरळ जे आपले स्वप्नील दादा आहे त्यांच्याचकडे वळू आणि त्यांच्याच मार्फत मंडळाची जी माहिती आहे, स्थापना कधी झाली, मेन मोटो काय, सदस्य किती आणि ज्याप्रमाणे आपण बघितलं सर्व एज कॅटेगरी या ठिकाणी आपण बघू शकतो। जो उत्साह आहे जेवढा तरुणाचा तेवढाच वयोवृद्धाचा सुद्धा, याबद्दल संपूर्ण माहिती जे आपले स्वप्नील दादा आहे त्यांच्याच मार्फत आपण संपूर्ण माहिती ही जाणून घेऊ। चला तर मग। नमस्कार। सर्वात प्रथम सर्व पुसदवासियांना नवरात्रोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा आणि विजयादशमीच्या सुद्धा शुभेच्छा। आमचं मंडळ वाणिज्य श्री मित्र मंडळ हा पहिल्यांदा गणेश मंडळापासून सुरू झाला होता। 2009 पासून आमचं मंडळ हा स्थानापन्न आहे। आमचं मंडळ हा 18 वर्ष जुना आहे, पण गरब्याची परंपरा आणि नवरात्रोत्सवाची जी परंपरा आहे ते मागच्या 4 वर्षापासून आम्ही करतोय। मागच्या 4 वर्षापासून आम्ही याच ठिकाणी अखंडपणे 11 दिवस पूर्ण नवरात्र आणि गरबा उत्सव हा सण साजरा करत असतो। पुसदच्या सर्व माता भगिनी या ठिकाणी आमच्या इकडे गरबा नृत्य हे सादर करीत असतात। त्याच्यामध्ये रोज नवीन नवीन बक्षीस असे आम्ही देत असतो। त्याच्यामध्ये बेस्ट गरबा क्वीन, बेस्ट गरबा चाइल्ड, बेस्ट गरबा ग्रुप, बेस्ट गरबा ड्रेसिंग आणि नॉनस्टॉप गरबा प्लेअर असे आपण, आणि रोज एक मोतेवर साडीच यांच्याकडनं एक पैठणीचा आपण मान देत असतो। असंख्य असे आमचे नेतृत्व करणारे आमचे मंडळातील कार्यकर्ते यांच्या अथक परिश्रमामुळे आम्ही या ठिकाणी आज आलेलो आहे। मंडळाचे अध्यक्ष यावर्षीचे स्वप्नील गवळी आहेत, तर मंडळाचे सर्व आणि वयोवृद्ध नाही आहेत, पण आमचे मार्गदर्शक श्री अजय सर हे सुद्धा आहेत। आणि मंडळाचे वय 14 वर्षापासून तर 55 वर्षापर्यंत असे मंडळाच्या सदस्यांची संख्या आहे, म्हणजे त्यांचं वय आहे। मेन मोठं आमचा असं आहे की समाजातील घटकांना एकत्र आणायचं आणि त्यांना खेळीमेळीनं वातावरण करून त्यांना गरबा हा नृत्य कौशल्य इथं दाखवण्यासाठी आम्ही या ठिकाणी मागच्या 4 वर्षापासून प्रयत्न करतो आणि प्रयत्न नित्यंतर करत राहू। असंच बोलून मी नवरात्रोत्सवाच्या सर्वांना शुभेच्छा देतो। आणि याच्यानंतर आमच्या मंडळाची संकल्पना आणि कल्पना जी आहे ती आमचे मार्गदर्शक सर हे सांगतील। आता ही जी समोरची बाजू आहे, आपण जे अजय क्षीरसागर सर आहे समोर या ना सर, त्यांच्याच मार्फत जाणून घेऊ। आणखी एक प्रश्न राहिला आहे, आपण त्यांच्या मार्फत जाणून घेऊ। तत्पूर्वी जी संकल्पना आहे त्यांच्या मार्फत जाणून घेऊ आपण। आम्ही गतवर्षी आंतरशालेय गरबा नृत्य स्पर्धा सुरू केली। याचा उद्देश हाच होता की सर्व शालेय विद्यार्थ्यांना कुठेतरी मोठं व्यासपीठ मिळालं पाहिजे जे पुसदमध्ये उपलब्ध नव्हतं, आणि ज्या ठिकाणी ऑलरेडी गरबा होतो त्या ठिकाणी जनरली सर्व माणसांना जाता येत नाही किंवा सर्वांना तिथं भाग घेता येत नाही। तर हीच उद्देश समोर घेऊन सर्व शालेय विद्यार्थ्यांसाठी आंतरशालेय गरबा स्पर्धा पण सुरू केली, ज्यामध्ये 7001, 5001 आणि 3001 अशी 3 बक्षीस व प्रत्येक जे काही सहभागी आहेत त्या प्रत्येकांना प्रमाणपत्र देऊन त्यांना आपण गौरव करण्यात येतो त्यांचा। तर अशी संकल्पना गत 2 वर्षापासून आम्ही सुरू केलेली आहे। सर, ज्याप्रमाणे आपण बघतो ज्याही ठिकाणी आपण जे गरबा खेळला जातो मोठ्या प्रमाणावर जे महिला मंडळ आहे तिथे जाण्यास टाळते। त्याचं कारण असं की जे टवाळखोर मुलं असतात तशा प्रकारची प्रवृत्ती असणारी मुलंही त्या ठिकाणी वावरतात। परंतु आपण या ठिकाणी काय बघतो तर जे पद्धतशीरपणा असायला पाहिजे तो इथे अतिशय मोठ्या प्रमाणावर आपल्याला दिसून येतो। तुम्ही जे मंडळ आहे तेवढ्याच तत्परतेने त्या ठिकाणी
वावरता सुद्धा, तर याबद्दल थोडी माहिती द्या आणि इतरही व्यक्तींना जर या गरब्यामध्ये सहभागी व्हायचे असेल तर ते कशा प्रकारे होऊ शकतात याबद्दल माहिती द्या. आमचा मुख्य उद्देश हाच होता की आमच्या परिवारातले लोक पहिले तर गरबा खेळायला आले पाहिजेत. जी जागा पुसदमध्ये उपलब्ध नव्हती असं म्हणायला हरकत नाही, कारण प्रत्येक ठिकाणी गरब्याचे वेगवेगळे ग्रुप्स होते. त्या ग्रुपच्या व्यतिरिक्त बाहेरच्या लोकांना गरब्यामध्ये त्याने सामील होऊ देत नव्हते. तर हीच उद्देश आम्ही समोर घेतला की आपल्या परिवारातले लोक आले पाहिजे. परिवाराला म्हणजे ऑटोमॅटिक सगळे परिवारातले सदस्य सुद्धा येतील, त्यामध्ये सुरक्षा सुद्धा आपण प्रोव्हाइड करू शकतो. ही संकल्पना आम्ही घेऊन समोर आलेलो आहोत आणि आमच्या जवळपास 100च्या आसपास कार्यकर्ते मुलींना किंवा महिलांना सुरक्षा देण्यासाठी सुद्धा इथं झटत राहतात आणि ते म्हणजे सायंकाळी 6 वाजेपासून 11 वाजेपर्यंत सुरक्षेचं कार्य करतात. या ठिकाणी कुठल्याही टवाळखोर व्यक्तीला किंवा इतर कुठले जे काही विध्वंसक लोक आहेत त्यांना या ठिकाणी आपण प्रवेश देत नाही. त्यामुळे इथं सगळी सुरक्षा आहे आणि सगळ्यांना इथे एक सुरक्षित वाटतं. म्हणूनच जवळपास रोज 500 ते 1000 लोक इथं गरबा खेळायला येतात आणि हीच आमचा मोठा एक यशस्वी प्रयोग आहे असं म्हणायला हरकत नाही. यावर्षी देवी चरणी तुमचं काय साकडं राहील? या चरणी देवीचरणी हे सगळं आहे की सर्वांना सद्बुद्धी देव, जे अपप्रकार बाहेर चालू आहे त्याला आळा बसो आणि मातेनं सगळ्यांना एवढं भक्कम यश द्यावं की सर्व ज्या अप्रवृत्तीचे जे लोक आहेत त्यांना आळा गेला पाहिजे. 14 ऑक्टोबर सोमवारी 14 ऑक्टोबर 2024 रोजी या ठिकाणी खेळ पैठणीचा हा एक कार्यक्रम घेतो आहे, जो पहिल्यांदा पसंत देतो. होम मिनिस्टर खेळ पैठणीचा हा कार्यक्रम आहे आणि यामध्ये गवळीजी जे आहेत वर्ल्ड रेकॉर्ड धारक गवळीजी आहेत जे या ठिकाणी येत आहेत आणि ते पूर्ण याचं सूत्रसंचालन करणार आहे. आणि या सर्वांना या ठिकाणी महिलांना मी आमंत्रित करतो आहे, तर सर्वांनी या मोठ्या प्रोग्रामचा त्यांनी हे घ्यावा, आस्वाद घ्यावा. नक्कीच आपल्या चॅनलच्या माध्यमातून सुद्धा तो जो कार्यक्रम आहे आपल्या चॅनलवर प्रकाशित करू. अशाच प्रकारच्या बातम्यांकरिता बघत राहा द टाइम्स ऑफ पुसद. आता मला एक आशा आहे इथलचे सर्वजण आपल्या चॅनलला आता सबस्क्राईब करेल, लाईक करेल, हा जो भाग आहे सर्वांना शेअर करेल. बघत राहा द टाइम्स ऑफ पुसद. धन्यवाद.